जगातलं सगळं सुख एकीकडे आणि महाराष्ट्रात पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्याचं सुख हे एकीकडे. बरोबर ना? दिवसभराची सगळी कामे आवरली, हेही ऑफिसला गेलं. दाद्या आणि मी आम्ही दोघं घरात होते. ऑफिसही झालं आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान मी केलं ऑफिसला लॉगआउट. कारण की आम्हाला निघायचं होतं एका ठिकाणी. आता यासाठी नेमकं आजचा आउटफिट काय घालावं म्हणून हा होता माझा पूर्णपणे चॉकलेटी कलरचा ड्रेस. आता प्रेग्नेन्सीनंतर प्रत्येक बाईमध्ये शारीरिक चेंजेस होता आणि थोडा ट्रान्सफॉर्मेशन होतो. त्यातच माझ्या दोन्ही प्रेग्नन्सी आता माझ्यात तर हे होणारच. त्यामुळे थोडेसे सैल कपडे घालण्याला मी थोडीशी प्रिफर करत असते आणि त्यातच आजचा घातला मी हा चॉकलेटी. आता मुलांसोबत आईचाही नवीन जन्मच असतो असे सगळे म्हणतात. आता ते कितपत खरं आहे ते नाही माहीत. सगळं आवरल्यानं आम्ही निघालो निकिताकडे. कारण की आता गणपती बाप्पा गेल्यानंतर पितृपक्ष चालू झालते आणि याच पितृपक्षाचं आम्हाला आज आमंत्रण होतं. तिचे फोन आल्यानंतर आम्ही सगळं आवरून लगेच निघालो. त्यातच आम्हाला वाटले की आजची ट्रॅफिक खूप असेल का, पण जेव्हा बाहेर पडलो तेव्हा ट्रॅफिक थोडी कमीच होती. त्यामुळे आजच्या पुण्याच्या ट्रॅफिक म्हणून आम्ही तर वाचलो बाबा. त्यानंतर हायवेवरून आम्ही न जात असताना मस्त सुनसाट असे गाणेही लागले होते. त्याचा मनमोहक आनंद आम्ही घेत होतो. आणि तिथूनच आत्ताच काही दिवसापूर्वी झोडिओला खूप सारा सेल लागला होता. कारण की आम्ही जिथून जातो तिथं रस्त्यातच खूप सारा झोडिओ होतं. मन तर असं करत होतं की झोडिओला जावं, पण आवरता घेतलं आणि निकिताकडे निघालो. फायनली निकिताकडे पोचलो आम्ही आणि तिथे पोचल्यानंतर पोरांचा आरडाओरडाच खूपच चालू झाला. आता बघा ना, काही दिवसापूर्वी किरण दिदी आणि निकिता दिदीच्या नावाने आरडाओरडा करणारी आमची अनुश्री आज चक्क तिच्या घरीच येऊन पोचली आहे की नाही बहिणींचं प्रेम. आणि तिथे पोचल्यानंतर सगळेच घरी होतं. जेवणाची ताटं घेतली आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून सगळ्यांनी मस्तपैकी ताटं केलं. सगळ्या माणसांची जेवणं झाली आणि त्यानंतर आम्ही जेवण उरकवले. पण या सगळ्यामध्ये कुणाची मजा असेल बाबा, तर मजा होती आमच्या दोन्ही मुलांची. खरंच महाराष्ट्राचं कल्चर म्हणजे एक नंबर कल्चर आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे सण सगळ्या गोष्टींमध्ये इतके सुंदर प्रकारे नटलेलं. तर आय लव महाराष्ट्र, मी तर हेच नेहमी म्हणेल. त्यामुळे आजचा आम्ही मस्तपैकी रशी वड्या खीर आणि खरंच काकूंच्या आजचं जेवण हे अतिशय A1 क्लास झालं होतं. आता मी म्हटलं यातच मजा कोणी, तर मजा आहे आमच्या दादूची आणि दिदूची. कारण की याला भेटला याचा एक फ्रेंड राघव आणि एक फ्रेंड भेटल्यानंतर यांची असली गट्टी जमली की निघेपर्यंत ह्या दोघांनी काही एकमेकाला सोडलं नाही. जिथे जा तिथे धिंगाणा करा. या पूर्ण घरामध्ये हे दोघंच फ्रेंड होते आणि त्यामध्ये होते अनुश्री. या तिघांची जी गट्टी जमली त्यांचे काय काढता पाय निघायला वेळच नव्हता भेटत. त्यामुळे माझ्या फ्रेंडसोबत काय खेळून काय नाही यांच्या दोघांच्या बाल्य